आपल्याला ना जीवन जगत असताना योग्य गुरु मिळणं खूप आवश्यक असते. कारण गुरु आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपण जेव्हा आपल्या जीवनाची वाट भरकटलेली असते किंवा जीवन अस्ताव्यस्त झालेलं असतं, अशा वेळी जीवनामध्ये गुरु मिळणं आणि तेही योग्य गुरु मिळणं खूप आवश्यक असते. कारण गुरु आपल्याला जगण्याची एक नवी दिशा दाखवतात. आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आपल्याला नेहमी मदत करतात. आपल्याला अज्ञानरूपी अंधारातून बाहेर काढून ज्ञानरूपी उजेड ते आपल्या आयुष्यामध्ये भरत असतात. त्यामुळे योग्य गुरु असणं खूप आवश्यक आहे. पण आताच्या या समाजामध्ये जे ढोंगी किंवा जे स्वयंघोषित गुरु असल्यामुळे योग्य गुरु मिळणं खूप अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा लोकांमुळे गुरुमार्गाला गालबोट लागत आहे. पण जरी असंही असलं तरी आपण सगळ्यांना एकाच तराजूत नाही मोजू शकत. कारण सगळेच लोक काही सारखे नसतात. जसे जगामध्ये वाईट लोक आहेत, त्याचप्रमाणे काही चांगलेही लोक आहेत. तर आपल्याला योग्य वेळी योग्य असे जे मार्गदर्शन करतील, आपल्याला योग्य रस्ता दाखवतील, तेच आपले योग्य गुरु. आपल्या जीवनाला जर गती पाहिजे असेल, जीवन जगण्याला गती पाहिजे असेल, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल आणि तेही योग्य मार्गाने, तर त्यासाठी गुरुचं मार्गदर्शन हे वेळोवेळी खूप महत्त्वाचं असतं. तर या संदर्भातली एक गोष्ट आहे. एकदा रामकृष्ण परमहंस आपल्या कुटीमध्ये बसले होते आणि त्यावेळी त्यांचा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि तो परमहंसांना म्हणाला की गुरुवर्य, माझ्या मनामध्ये एक शंका आहे आणि जी मला सतत नेहमी त्रास देते, तर माझ्या शंकेचे निरसन तुम्ही कराल का? तेव्हा परमहंस त्यांना म्हणाले की तुला काय विचारायचे आहे ते मला विचार. त्यावर तो शिष्य त्यांना म्हणाला की माणसाला खरंच जीवनामध्ये गुरु आवश्यक आहे का? किंवा जीवनात जर गुरु नसेल तर काय होईल? त्याचं असणं एवढं महत्त्वाचं आहे का? गुरुशिवाय जीवन जगू शकत नाही का? असे प्रश्न त्याला नेहमी पडत असायचे आणि ते त्यांनी परमहंसांना विचारले. तर त्यावर परमहंस त्यांना बाहेर घेऊन गेले आणि त्या शिष्याला ते म्हणाले की ही एक नाव आहे आणि या नावेने आपल्याला जर कलकत्त्याला जायचं असेल तर किती वेळ लागेल? तर त्यावर तो शिष्य म्हणाला की जर ही नाव आपल्याला हाताने वल्हवत न्यायची असेल तर आपल्याला निश्चितच 3 ते 4 तास लागतील. आणि त्यावेळी तिथेच एक मोटर बोटसुद्धा होती. आणि तेव्हा परमहंस त्यांना म्हणाले की जर ही मोटर बोट आपण आपल्या त्या नावेला जोडली तर आपल्याला कलकत्त्याला जायला किती वेळ लागेल? त्यावर तो शिष्य म्हणाला की ही मोटर बोट म्हणजे ही गतिमान आहे, तिच्यामध्ये शक्ती आहे. त्याच्यामुळे जर ही मोटर बोट आपण नावेला जोडली तर आपण अर्ध्या तासातच कलकत्त्याला जाऊन पोहोचू. तर त्या प्रश्नामध्येच परमहंसांनी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की ती मोटर बोट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु आहेत. कारण जर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत किंवा आपलं जीवन सुरळीत जगायचं असेल तर अशी मोटर बोट असणं खूप आवश्यक आहे. कारण ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशा दाखवतात आणि त्यांनी दाखवलेल्या जर आपण मार्गावर चालत राहिलो तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये आपले ध्येय प्राप्त करू शकू आणि तेही चांगल्या मार्गाने. आणि ध्येय प्राप्त करणं म्हणजे काय? तर फक्त अहिक प्राप्त करणं म्हणजेच काही जीवन नाही आहे. तर आपल्याला खरं ज्ञानसुद्धा होणं आवश्यक आहे. आपल्याला अज्ञानातून बाहेर पडून ज्ञान प्राप्त होणं हे म्हणजे जीवन आहे. आपण जर आपल्या गुरुशी एकनिष्ठ राहिलो, गुरुवर आपली जर श्रद्धा राहिली तर ऐहिक आपल्याला मिळणारच आहे. ते न मागताही आपल्याला मिळणार आहे. कारण आपल्या गुरुला माहिती आहे की याला कशाची आवश्यकता आहे आणि आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते आपल्याला गुरु योग्य प्रमाणात योग्य वेळी देत असतात. ते आपल्याला मागायची गरज नाही. पण त्यासाठी फक्त आपल्या गुरुवर विश्वास असला पाहिजे. गुरु हे एक तत्व आहे आणि त्या तत्वाशी एकनिष्ठ असणं हे शिष्याचं काम आहे. गुरु सतत माझ्या पाठीशी आहे इतकी निष्ठा आपल्या गुरुवर असली पाहिजे. गुरुशी समर्पित होणे म्हणजे काय आहे? तर माझ्या आयुष्यामध्ये जेही काही चांगले घडेल किंवा जेही काही वाईट घडेल तर ते सर्व गुरु आशीर्वादानेच घडणार आहे. आणि गुरुला माहीत आहे
की याच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट होणं आवश्यक आहे. त्यामुळे गुरु आपल्यासोबत त्या गोष्टी घडवून आणत असतात. आणि ह्या गोष्टीवर विश्वास असणे तर आपण गुरुशी एकनिष्ठ आहोत. जे जे आपल्या वाटेला येणार आहे ते गुरु आशीर्वादानेच मला प्राप्त होत आहे, एवढा विश्वास आपल्या गुरुवर असला पाहिजे. तर आपण आपल्या गुरुशी एकनिष्ठ आहोत असे आपण म्हणू शकतो.